सावळे संघाला सुवर्ण संधी असेल. षटकारांची जर हॅट्रिक लगावली, 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर विनोद म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये. यस 3. येस पहिला चेंडू अजित यांचा सरळ सोडून दिला आहे. पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतो. लाईन खराब होती मात्र पंचांनी दंडित केलं. 1 धावसंख्येमध्ये भर पडती आहे. 1 धावसंख्येने मात्र सावलेश्वर सावळे संघाचा अकाउंट ओपन होताना दिसते आहे. गोलंदाजी मार्कवर आहे अजित. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीने फेकला होता. हलक्या हातानं खेळून काढला. किरण पवार यानं सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला आहे. पाहता पाहता 2 धावसंख्या सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. चांगला संघर्ष, चांगला मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. सावलेश्वर सावला विरुद्ध करावे 48 संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मिस्टर विवेक यांना. समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे रायगडचा स्टार फलंदाज मिस्टर किरण पवार. हा चेंडू पॅचच्या रडार मध्ये आलाय. त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय उत्तुंग असा हा षटकार. 6 धावा. काही जबरदस्त स्ट्रोक लगावलाय किरण पवारनं. क्रमण असा हा किरण पवार स्ट्राईक मध्ये खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ उडवला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हातातून निसटलाय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती. काय झालं जमाल, जरा पुढे या जमाल. पुन्हा एकदा विवेक निघतील. आगामी चेंडू अक्षय पवारसाठी फुल टॉस प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. धोका संभवू शकतो आणि येथे मात्र येस नो बॉल. पंचांचा इशारा येतो आहे. येस कमरेच्या वरती चेंडू फेकलाय. भीमर पद्धतीचा चेंडू फेकलाय. त्या कारणास्तव मात्र पंचांनी दंडित केलं यावेळी गोलंदाजाला. इथे मात्र अक्षय पवार याला माघारी परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा विवेक निघतोय. किरण पवारसाठी हा चेंडू फेकलाय. जबरदस्त चेंडू फेकलाय. किरण पवार मात्र चेंडूला ओळखू शकला नाहीये. टप्पा पडल्यानंतर गती होती चेंडूमध्ये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. आता मात्र लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. अक्षय पवार धावतोय. पाहता पाहता या मिळतील 2 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. बिनगडी बाद 14 धावा.
येस, येथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 14 या आकड्यावरती. चला 48 संघाला विनंती करतोय कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. आणखीन आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. पंचांना देखील विनंती असेल. गुरुनाथ पाटील असतील स्ट्राईकला पंच आहेत. महेश मिसाळे सरांना देखील विनंती असेल कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. 6 चेंडूंचा खेळ संपला आहे. 6 चेंडूंमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सावळे संघाने धावसंख्या जमवल्यात तब्बल 14 धावा. गोलंदाजी मार्कवर आलाय प्रिन्स. आणि यावेळी मात्र प्रिन्स याच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल कंप्लीट केली जाते आहे. अक्षय पवार याच्या माध्यमातून स्ट्राईकमध्ये आलाय. किरण पवार एक दमदार फलंदाज आहे. रायगड जिल्ह्यातला सावळे संघाचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. मोठमोठे फटके ज्याच्या बॅटमधून येतात त्याला ओळखलं जातं किरण पवार. हा चेंडू शॉर्ट पीच प्रकारचा चेंडू होता. लाईन खराब आहे परंतु वाईडचा इशारा येतोय. किरणच्या बॅटमध्ये आला नाही. नक्कीच बाहेर गेला असता चेंडू. ताकदीचा वापर केला होता किरण पवार यानं. आणि या एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रिन्स एक दर्जेदार गोलंदाज आहे. करावे 48 संघाचा नेहमीच चर्चेत राहिलाय हा गोलंदाज. कित्येक स्पर्धा गाजवल्यात या गोलंदाजांनी. मात्र समोर आहे किरण पवार. कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा चेंडू उडवलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. येथे मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. यश मोरे होता तिथे तैनात. सिंगल कंप्लीट केली होती. दुसरीचा प्रयत्न केला होता अक्षय पवार यानं परंतु किरण पवार यानं त्याला थांबवलंय. फक्त आणि फक्त एक धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करत असताना सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज प्रिन्स. आगामी चेंडू अक्षयसाठी. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. प्रिन्सच्या मागच्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा अक्षय पवार याला बीट केलं जातं. यष्टीरक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोचले. 21 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. पुन्हा एकदा अक्षयकडे क्षमता आहे. अक्षय एक दर्जेदार फलंदाज आहे. रबर बॉल स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपण पाहिला त्याचा. येस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या मगरमिठी जातोय. येस, या स्पर्धेसाठी देखील सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते डीजे बोलवायच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रिन्स. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलं जातं यावेळी. अक्षय पवार याला बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पाहता पाहता 2 षटकांची समाप्ती होती आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या 21 धावा. जबरदस्त आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. कसा पक्षी पाण्यामध्ये घरंगळतोय.
आंघोळ करतोय, पाण्याची मजा घेतोय. काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटचं. खूप खूप धन्यवाद. नवीन गोलंदाज आला यावेळी गोलंदाजी मार्कवर मिस्टर ऋतिक. पहिला चेंडू स्ट्राईकमध्ये किरण पवार. हा चेंडू सरळ सोडून दिला आहे. येस, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतो. लाईन खराब होती, पंचांनी पाहिलं आणि आता याला मात्र दंडित केलं आहे. एक धावसंख्येने भर पडते. या संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 22 या आकड्यावरती. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगली सरासरी आपण पाहतोय गोलंदाजीची करावे 48 संघाची. पुन्हा एकदा ऋतिक. आगामी चेंडू समोर आहे किरण पवार, रायगडचा स्टार बॅट्समन. हा चेंडू काय गती होती चेंडूमध्ये. गुड लाईन स्पॉटवरनं चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. दमदार गोलंदाजी यावेळी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर ऋतिक याच्याकडनं. स्ट्राईकमध्ये किरण पवार. किरण पवारला कुठेतरी थांबवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋतिक आणि येथे मात्र पुन्हा एकदा किरण पवारला वारंवार बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. किरण पवार याला सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 5,000 रुपये प्रोप्रायटर भाई भोईर यांच्याकडनं. पहिला आलाय की काय? आलाय आलाय आणि हा षटकार. व्हॉट अ बिग हिट. येस, या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 रन्स आपण पाहतोय सावलेश्वर सावळे संघाचे. किरण पवार याला सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 5,000 रुपये भाई भोईर यांच्याकडनं. एक षटकार तर आलाय, आणखीन 2 षटकार येतील का हा येणारा काळ ठरवेल. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज ऋतिक. आगामी चेंडू किरण पवार साठी. ऋतिक निघतोय, आगामी चेंडू फेकतोय. किरण सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 रन सहजरीतीने कंप्लीट केले जातात. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ऋतिक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं या गोलंदाजाकडनं. षटकार जरूर खाल्ला होता, त्यानंतर मात्र चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाजाची. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. झेल होण्याची शक्यता. यस, जबरदस्त झेल. किरण पवार बॅक टू डगआउट. जोराने पाय. येस, मोठा धक्का लागला जातो यावेळी मात्र सावळेश्वर सावळे संघाला. किरण पवार सारखा विस्फोटक फलंदाज जो दमदार फलंदाजी करत होता त्याला मात्र माघारी परतवलंय. आता मात्र नवीन फलंदाज आलाय त्याची जागा भरून काढण्यासाठी. राज केदारी. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षय पवार याला. पुन्हा एकदा ऋतिक. आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल. बेग 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 हिट. षटकार.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 रन्स आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती सावळे संघाचे. चला 48 संघ, कुठल्याही प्रकारचा वॉर्म अप नको आहे. येस, गोलंदाजी मार्कवर येतोय तोहा खान. येस, तोहा खान याचा पहिला चेंडू आपल्या षटकातील स्ट्राईक मध्ये. अक्षय पवार एक दमदार फलंदाज. हा चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज थोडीशी गफलत होती आहे. जजमेंट खराब पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. कुठेतरी बाद होऊ शकला असता अक्षय, परंतु जीवदान मिळतंय अक्षयला. त्याचा फायदा मात्र मिळतोय सावळेश्वर सावळे संघाला. या 2 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या 38 रन्स आपण पाहतोय धावपळकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना सावळेश्वर सावळे संघाची त्यांच्या विरोधात खेळतोय करावे 48 संघ. पुन्हा एकदा तोहा खान निघतोय. आपल्या षटकातला आगामी चेंडू फेकतोय. स्ट्राईक मध्ये उभा आहे अक्षय पवार एक दमदार फलंदाज. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट. पुन्हा एकदा तोहा खान निघतोय. मागच्या चेंडूवर मार जरूर खाल्लाय. हा चेंडू अक्षयसाठी काय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा षटकार. येस, 2 चेंडूवर 2 षटकार जरूर लगवल्यात अक्षय पवार यांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 50 आकड्यावरती. 50 कंप्लीट सावळेश्वर सावळे संघ. आणि 3 षटकारांसाठी अक्षय पवार याला सुवर्ण संधी असेल. रोख रक्कम 2000 जमाल माडू यांच्याकडनं. येस, अक्षय पवार षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. तोहा खान याच्यावरती मात्र 2 घणाघाती प्रहार आपण पाहिले. पुन्हा एकदा सज्ज असेल स्ट्राईक मध्ये अक्षय पवार. तिसरा षटकार मारेल का? हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतील. गुरुनाथ पाटील यांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. खराब मारा, दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या 51 रन्स आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे सावळेश्वर सावळे संघ. 3 षटकांमध्ये थोडीशी दमदार सुरुवात आपण 48 संघाकडनं पाहिली होती. मात्र 4थ्या षटकामध्ये कुठेतरी महागडा ठरलाय हा गोलंदाज तोहा. आणि चेंडू हवेमध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. 2000 रुपये. सावळे संघाचे सर्व आयोजक तुमचे समर्थक आहेत. पुन्हा एकदा उडवला चेंडू. सलगचा हा 4था षटकार. मैं तुझसे मिलने
गेला 5 चेंडू मध्ये 5 षटकार. कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी, जाऊया कला तुझी खोटी. आता तुझी केली मोठी न जाऊया कला तुझी खोटी, न जाऊया कला तुझी खोटी. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सावळेश्वर सावळे संघानं धाव संख्या तब्बल कुठली ती म्हणजे 69 आणि 70 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे करावे 48 संघासमोर. यानंतर थोडंसं आवाजामध्ये परिवर्तन करतोय. हे दमदार फलंदाजी आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये. येस या स्पर्धेसाठी डीजेच्या माध्यमातून आपण चांगले सुमधुर संगीत ऐकतोय. डीजे बलो आणि या स्पर्धेसाठी सर्व सहकारी उपस्थित आहेत. आपण पाहतोय वावला ग्रुपचे सर्व सदस्य या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून खूप खूप आभार. सत्तर धावांचं टार्गेट असेल सेक्टर 48 करावे संघासमोर. चला 48 संघाला विनंती करतोय कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आणखीन आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. घनसोली संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आहे. दमदार 2 सामने त्यांच्या माध्यमातून चांगले खेळलेत त्यांनी. दोन्हीही मातब्बर संघानं धूळ चारली आहे घनसोली संघानं या मैदानामध्ये खेळत असताना. चला 48 संघ सलामीची जोडी. यस सलामीची जोडी दाखल झाली या मैदानामध्ये. सावळे संघाला देखील विनंती असेल. अक्षय पवार किरण पवार चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस सावळेश्वर सावळे संघाला सुवर्ण संधी असेल. सुपर 3 मध्ये जर दाखल झाला तर जमाल मडवी यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय गणपती तांडेल मैदानावरती विकी स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आमचे मनोजजी सर आहेत, अलंकार दादा तांडेल आहेत, योगेश दादा तांडेल आहेत, विशालजी मडवी आहेत घनसोलीचे, ज्यांना आम्ही खूप लहानपणापासून पाहतोय क्रिकेट खेळताना. अजूनही ते क्रिकेट खेळतायत म्हणजे मोठी बाब आहे घनसोली गावासाठी. फिटनेस खूप चांगली आहे त्यांची. येस कराव्याचे जावई देखील आहेत ते. मांडवाचे मघारी चाललंय काय या नाटकाचे कलाकार देखील आहेत ते. चला 48 संघाला विनंती असेल, सावळे संघाला विनंती असेल, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल. आणखीन आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू आपल्या स्पेलमधला फेकेल. 70 धावांचं टार्गेट असेल ते सेक्टर 48 करावे संघासमोर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अक्षय मुसले, त्याच्या सोबतीला आलाय राम.
येस, पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. पहिला चेंडू अक्षय पवार यांचा फेकतोय. येस, चांगला चेंडू फेकलाय. अक्षय टू अक्षय असं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी गपलत होती आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय. 70 धावांचं टार्गेट असताना मात्र येस, 1+1 वाईट, माफ करा, 2 धावसंख्या मिळतील. पुन्हा एकदा इथे मात्र लाईन खराब आहे. चेंडूने अतिरिक्त वळण घेतलं, पंचांनी मात्र दंडित केलं. पाहिलं लाईन खराब आहे अक्षय पवार याची. कुठेतरी मिश्रण करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय पवार यानं. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू आतमध्ये आणलाय. काय जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतं आहे अक्षय पवार याच्या माध्यमातून. सराव हा अक्षयचा नेहमीच चांगला असतो, आपण पाहत असतो नेहमी रील्सच्या माध्यमातून. भरपूर सराव करतो रबर बॉलचा अक्षय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू मागे शतक धावतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावसंख्या सहजरीतीने कंप्लीट केल्या जातील. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या पोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 70 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 5. कुठेतरी आक्रमण करावं लागेल करावे 48 संघाला. समोर टार्गेट आहे 70 धावांचं. सावळेश्वर सावळे संघासारखा एक दमदार संघ समोर गोलंदाजी करतोय. 70 धावा चीज कराव्या लागतील तर आक्रमण करावंच लागेल. हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. अतिरिक्त वळण, पुन्हा एकदा वाईड बॉल. कुठेतरी मिश्रण पाहायला मिळतं अक्षयच्या वतीनं. लेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त वळण घेतलं जात आहे. त्या कारणास्तव मात्र पंच दंडित करतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. आणि आता मात्र चांगला चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. आणि येथे मात्र वाईट +4 या मिळतील 5 धावा. बोनस मध्ये या धावसंख्या मिळतील. अक्षय पवार कुठेतरी चूक करतोय. खराब लाईन पाहायला मिळते अक्षय पवार याची. याचा फायदा मात्र करावे 48 संघाला मिळतो आहे. या 5 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सेकंड विकेट आपण पाहतोय. लहानसा चिमुरडा मुलगा अक्षय पवार चांगली गोलंदाजी करत होता, परंतु लाईन खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू फेकलाय. चेंडू उडवलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात. आणि येथे मात्र पहिला धक्का लागला जातोय सेक्टर 48 या संघाला. आणि इथे मात्र पहिला धक्का लागला जातो आहे सेक्टर 48 संघाला. 70 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होते की काय 40+48 संघाला, असा मात्र प्रश्न उपस्थित होतो आहे मैदानामध्ये. नवीन फलंदाज आलाय यश मोरे. आणि आता मात्र अक्षय पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 11. 70 धावांचा पाठलाग करताना 48 संघाची धावसंख्या 11. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण केलं जातं अक्षय पवारच्या माध्यमातून. चेंडू येतोय निर्धाव. यस, बाद. लाऊड अपील पाहायला मिळाले अक्षय पवारच्या माध्यमातून. पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज होईल बाद.
नवीन फलंदाज येतोय प्रिन्स, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू 48 संघाचा. त्याला मात्र आता दमदार फलंदाजी करावी लागेल, कारण की सामना थोडासा हातामधून निसटलाय की काय हा प्रश्न उपस्थित होतोय मैदानामध्ये. 70 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली आहे 48 संघाला. आणि आता मात्र अंतिम चेंडू असेल अक्षय पवार याचा. स्ट्राईक मध्ये आलाय प्रिन्स, 70 धावांचा पाठलाग करता. पुन्हा एकदा अक्षय अंतिम चेंडू फेकेल. स्ट्राईक मध्ये प्रिन्स, डावखुरी हाताचा फलंदाज 48 संघाकडनं आलाय. हा चेंडू आता मात्र बिट होतो आहे, परंतु लाईन खराब आहे. पंचांनी पाहिलं चेंडू अतिरिक्त बाहेर निघालाय. इथून बसल्यानंतर असं वाटलं की काय चेंडू निर्धाव झालाय, परंतु डावखुरी हाताचा फलंदाज असल्या कारणानं समजून आला नाही. या चेंडू उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्झिमम माइटी हिट, षटकार. चांगलं प्रत्युत्तर. पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. चांगला तगडा प्रत्युत्तर दिला पहिल्या षटकामध्ये. जरी एक फलंदाज गमावला, परंतु चांगलं प्रत्युत्तर दिलाय. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती. नको या, आणखीन 3 सामने खेळवायचे आहेत. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेची गरज. गोलंदाज आलाय विवेक. चेंडू उडवलाय, चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट, षटकार. आणि आता मात्र या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. धावसंख्या 24. चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सरळ सोडून दिला आहे. पंच आमच्याकडे वळतील, गुरुनाथ पाटील आहेत. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 25 या आकड्यावरती. चांगला दमदार प्रत्युत्तर पाहायला मिळतोय 48 संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? जरूर केलाय. दुसरी धावसंख्या पूर्ण करतो आहे. आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल. पुन्हा एकदा एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो. फेकी होतीये खराब. कलेक्शन सुंदर पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त कमबॅक. चांगलं कमबॅक किरण पवार याच्या माग जो चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कलेक्शन केलं त्यांना. चांगलं शतरक्षण. पुन्हा एकदा विवेक निघतोय. स्ट्राईक मध्ये आहे. सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे बोलतील वाईड बॉल. लाईन खराब आहे. कुठेतरी थोडासा कमबॅक केला या सामन्यामध्ये सेक्टर 48 संघानं. 70 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विवेक निघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिला आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईड. कुठेतरी
फायदा मिळतो आहे करावे 48 संघाला. दिशा गोलंदाजीचं नियंत्रण हरवताना दिसतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला यावेळी. सिंगल कंप्लीट, डबल होऊ शकते परंतु कुठलाच प्रयत्न नाही, फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोचली ती 32 या आकड्यावरती. स्ट्राईकमध्ये आता आलाय प्रिन्स. पुन्हा एकदा विवेक निघतो आहे प्रिन्ससाठी. आगामी चेंडू, हा चेंडू फेकला आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. गुरुनाथ पाटील यांचा वाईड बॉलचा इशारा. दंडित केला या चेंडूला. जबरदस्त पंचगिरी राहिले या स्पर्धेमध्ये आहे. गुरुनाथ पाटील असतील, विशाल मिसाळे सर असतील, अमर वारंगे सर असतील, चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. जबरदस्त बिग हिट कव्हरच्या दिशेनं. हिट्स मॅक्झिमम, मायटी हिट, षटकार. आणि आता मात्र समीकरण असेल. येणारे 13 चेंडू आणि 31 धावेची गरज. 13 बॉल आणि 31 धावा विजयासाठी सेक्टर 48 संघाला. विवेकवरती आक्रमण, हल्ला चढवलाय. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. आणि येथे मात्र 70 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सेक्टर 48 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 41 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावेची गरज. 12 चेंडू 29 धावा, 29 धावा 12 चेंडू. चला, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे किरण दादा. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती. पहिला चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे बोलतील. निश्चितच हा येतोय वाईड बॉल. खराब दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी दडपण जाणवतोय सावळे संघावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरणामध्ये फेरबदल असेल. 12-28. चेंडू उडवलाय. चेंडू मागे अक्षय पवार. चांगला प्रयत्न केला होता अक्षय पवार यानं, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा आता मात्र जबरदस्त चेंडू. कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक केलाय. सामना बॅलन्स आहे. दोन्ही बाजूनी तगडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला जातो आहे सेक्टर 48 संघाकडनं, मात्र त्याचं कमबॅक केलं जात आहे सावळे संघाकडनं. पुन्हा एकदा हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. एक कंप्लीट, दुसरी तर कंप्लीट होईल. प्रयत्न असेल का? नक्कीच. आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 70 धावांचा पाठलाग करताना सेक्टर 48 संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. आणि आता मात्र समीकरण असेल
9 चेंडू आणि 20 धावेची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस उडवलाय. अक्षय पवार चेंडू मागे, चेंडू जाईल डोक्यावर, षटकार. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे आणि आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. कुठे होता सामना, कुठे नेऊन ठेवलाय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, स्टेट हिट केलाय, चेंडू जाईल सीमारेषेलगत. थोडीशी मैदानाची साथ मिळती आहे सावळेश्वर सावळे संघाला आणि या मिळतील 2 धावा. पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती होती आहे. 1 चेंडू शिल्लक आहे, माफ करा. 7 चेंडू आणि 12 धावेची गरज. 70 धावांना प्रत्युत्तर देत असताना चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला आतापर्यंत सेक्टर 48 संघ. काय दमदार खेळ आपण पाहतोय 48 संघाकडनं. 7 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल, खराब लाईन. फलंदाजी तर दमदार आपण पाहिली होती सावळेश्वर सावळे संघाची, परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमजोरी जाणवती आहे. कुठेतरी थोडासा कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय राज. पुन्हा एकदा वाईड बॉल. एक्स्ट्रा भरपूर खर्च केले आहेत सावळेश्वर सावळे संघानं, त्याचा मात्र पुरेपूर फायदा मिळाला आहे सेक्टर 48 संघाला. 12 एक्स्ट्रा टाकल्यात आतापर्यंत सावळे संघानं. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू मागे अक्षय पवार. झेल होईल का? आणि येथे मात्र झेल बाद. सावळे संघ दोन्ही संघांना विनंती करतो प्लीज. नवीन फलंदाज आलाय सेक्टर 48 संघाकडनं मिस्टर मानव. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. या 10 धावांना डिफेंड करण्यासाठी गोलंदाज आला यावेळी गोलंदाजी मार्कवर मिस्टर किरण पवार. किरण पवार या 10 धावसंख्येनं डिफेंड करेल का हा प्रश्न मात्र उपस्थित होतो या मैदानामध्ये. 70 धावांचा पाठलाग करताना आपण 3 षटकांमध्ये चांगलं प्रत्युत्तर पाहिलंय आतापर्यंत सेक्टर 48 संघाचं. 60 धावसंख्या तब्बल कुठून काढल्यात. येणारे 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. पुन्हा एकदा मिस्टर किरण पवार आलाय, आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल. स्ट्राईक मध्ये फलंदाज येतोय आता प्रिन्स. डावकुरी हाताचा फलंदाज आहे, एक दमदार फलंदाज आहे. किरणला मात्र कंबर कसावी लागेल. पहिला चेंडू किरणचा. येस, लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी दडपण जाणवतंय सावलेश्वर सावळे संघावरती. पहिला चेंडू किरण यानं अवांतर फेकलाय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं. 6 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. शतरक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसेल, फेकी होती आहे आणि येथे मात्र 1 धाव मिळते आहे. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. जमाल थोडासा निराश दिसतोय आपल्याला मुख्य मंचावरती. आता मात्र स्ट्राईक मध्ये येतोय नवीन आलेला फलंदाज मानव. पुन्हा एकदा किरण निघतोय. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. बॅटची कडा घेतली जाते. चांगले क्षेत्ररक्षण.
काय फिल्डिंग करतोय लहानसा चिमुरडा, अप्रतिम, त्याचं कौतुक केलं पाहिजे टाळ्यांच्या. अतिशय चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. सावळे संघाचा नौका चेहरा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा किरण स्ट्राईक मध्ये, प्रिन्स, हा चेंडू येतोय निर्धाव. आता मात्र थोडासा दमदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम षटकार. आणि येथे मात्र विजयी होतोय 48 संघ. खूप खूप अभिनंदन. काय जबरदस्त खेळ साकारलाय या स्वर्गीय गणपत तांडेल मैदानावरती. सावलेश्वर सावळे संघाच्या विरोधात खेळताना आपण मात्र विजयी संपादन केलंय. या सामन्याचा सामना